काम बंद करा, बंद करा, बंद करा, BLO काम बंद करा. 137 प्रकारची अशैक्षणिक कामं ही शिक्षकांवर अक्षरशः लादली गेलेली आहेत. SIRचं काम हे अत्यंत घातक असं शिक्षकांसाठी काम आहे. ज्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. शिक्षकांना शिकवायचं, शाळा सांभाळायची, दुसरीकडे SIR, BLOचं काम, TETचं टेन्शन काय शिक्षकांचं? मुळात शिक्षकांची नेमणूक ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झाली, याचाच विसर शासनाला पडलेला आहे. चक्क 137 प्रकारची अशैक्षणिक कामं ही शिक्षकांवर अक्षरशः लादली गेलेली आहेत. शिक्षकांना दम देऊन कामं करून घेतली जातात. शिक्षकांवर अन्याय केला जातो. गेल्या 10 वर्षापासून शिक्षक म्हणतोय की फक्त आम्हाला शिकवू द्या. शिक्षकांची कुठलीही मागणी नाही, आम्हाला शिकवायला वेळ नाही. BLOची कामं करा, SIRची कामं करा, भटक्या कुत्र्याची मोजायची कामं करा, इलेक्शन ड्युटी करा, जनगणना करा. अरे काय आहे? शिक्षकांची नेमणुकी शिकवण्यासाठी झाली. आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत जाण्यासाठी वेळ नाही, तर शिक्षकांना शिकवू द्या. ह्यासाठी गेल्या 10 वर्षापासून शिक्षक जोरदार आंदोलन करत आहेत. तरी शासनाला आमच्या सर्व संघटना समन्वयातर्फे मी विनंती करतो की शिक्षकांना शिकवू द्या. TETला शिक्षकांचा विरोध आहे. कशासाठी TET? फक्त शिक्षकांनाच TET. तुम्ही न्यायमूर्तीला, मग जो न्यायमूर्ती झाला त्याला त्याची फेरपरीक्षा घ्या, जो वकील झाला त्याची फेरपरीक्षा घ्या. एखादा आमदार काम करत नसेल त्याला परत घेण्यासाठी कायदा करा. फक्त शिक्षकांनाच तुम्ही TET. SIR ह्या अनेक अडचणी आहेत आणि खूप वेळ खाऊ काम आहे. बाह्य यंत्रणामार्फत हे काम होऊ शकते, पण शासन दरबारी हे ऐकायलाच तयार नाही. तुम्ही शाळेवर जाऊ नका, शिकवू नका, काय करा तर SIR करा. हे अतिशय लहान मुलांवर अन्यायकारक आहे. SIRचं काम हे अत्यंत घातक असं शिक्षकांसाठी काम आहे. आमचा शिक्षक सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडतोय, तो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत SIRचं काम करतोय आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत रात्र जागून तो फॉर्म अपलोड करायचं काम करतोय, डिजिटायझेशनचं काम करतोय. या कामामध्ये लोकांमध्ये कुठलीही जनजागृती प्रशासनाने केलेली नाही. शिक्षक ज्यावेळेस घरामध्ये जात आहे त्यावेळेस प्रचंड वेळ एका कुटुंबाला अक्षरशः 1-1 तास लागतोय आणि गावातील सर्व कुटुंबे करायचे असेल तर या प्रक्रियेसाठी खूप वेळ जाणार आहे. दिलेली 1 महिन्याची मुदत आहे ती फारच कमी आहे आणि लोक घरामध्ये गावामध्ये सापडत नाहीत. आम्हाला एका घरासाठी 5-5 वेळाच्या घरी जावं लागतं या कामासाठी. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची जनजागृती नाही. गुन्हे दाखलची तर रोजच धमकी आहे. आज एवढं काम झालं पाहिजे, टक्केवारी वाढली पाहिजे, डिजिटायझेशन केलं पाहिजे, अहवाल दिले पाहिजेत, हे रोजचं आहे आणि दिवसातून 3-3 वेळा हा रिपोर्ट घेतला जातो. हे अत्यंत खेददायक आहे. मला आता असं म्हणायचं आहे की आम्ही शिक्षक आहोत का महसूलमध्ये काम करतोय, की आम्ही शिपाई आहे, की आम्ही डाटा ऑपरेटर आहे, असा प्रश्न आम्हाला आता निर्माण झालेला आहे. माझ्याकडे विचाराल तर माझ्याकडे 1150 एवढे मतदार आहेत आणि मी सकाळी 7 पासून रात्री 11-12 पर्यंत काम करतोय, तरी ते काम होत नाही. आणि शासनाला म्हणायचं आहे हे दररोज 100 फॉर्म भरा. मला कुणीही 100 फॉर्म भरून दाखवावेत. मी त्यांच्या अडचणीमध्ये लोक घरी सापडत नाहीत. लांब लोकांची घरं आहेत, घरं दूर आहेत. माझ्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? आणि जुलै महिना चालू आहे सध्या. जुलै महिन्यामध्ये जर शिक्षक वर्गात नसतील तर पुढच्या वर्षी पालक आम्हाला का आमच्या शाळेत वर्गामध्ये विद्यार्थी कसे पाठवतील? आम्ही विद्यार्थी गोळा करण्याचे दिवस आहेत. हे काम नंतर पण करता आलं असतं. आमचा कामाला विरोध नाही, आम्ही करेन, पण ही वेळ चुकलेली आहे. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग,
आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.